विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेसिफिकली मी ज्या मुलांचा इयर ड्रॉप पडला आहे, फर्स्ट इयर नंतर, सेकंड इयर नंतर, थर्ड इयर नंतर, बी नंतर इयर ड्रॉप पडलाय पण विषय त्यांना गॅरंटेड काढायचे, त्यांच्यासाठी हा टाइम टेबलचा व्हिडिओ मी आता बनवत आहे। मित्रांनो बघा, काय होतं, इयर ड्रॉप मध्ये आपल्याला खूप स्पेसिफिक वेळेनुसार टाइम टेबल सेट करून अभ्यास करणं गरजेचं असतं, कारण प्रॉपर टाइम मॅनेजमेंट केला तरच आपले विषय स्कोरिंग होऊ शकतात। एक जनरली म्हटलं जातं की जेवढे विषय ना दररोज तेवढा तास ड्रॉप इयर मध्ये अभ्यास झाला पाहिजे तरच सब्जेक्ट क्लिअर होतात, ऑल क्लिअर होतं। 5 विषय असतील तर 5 तास, 8 विषय असतील तर 8 तास, ऑल डाऊन असेल तर 10 तास दररोज अभ्यास झाला पाहिजे। तुम्ही म्हणशाल सर 10 तास 8 तास खूप झालं, अरे मुलं करतात, करणारे करतात, आपण करत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं आणि हळूहळू सवय लागली की होतं। सो मित्रांनो, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट आणि प्रॉपर टाइम मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। जे टाइम टेबल मी आता देणार हे फॉलो करा, मी 100% गॅरंटी देईल तुम्ही या सेमिस्टरलाच ऑल क्लिअर होशाल आणि आम्हाला थँक्स म्हणशाल। मित्रांनो, आतापर्यंत 2-3 वर्षापासून कितीतरी मुलांना आम्ही हे टाइम टेबल देत असतो, क्लासेसमध्ये येणाऱ्या किंवा जे सबस्क्रिप्शन घेतात, काउन्सिलिंगला येतात त्या पालकांना, विद्यार्थ्यांना आम्ही बनवून देतो आणि त्या टाइम टेबलने कितीतरी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत विषय क्लिअर केले, स्कोर केले। ते बेस्ट टाइम टेबल मी देणार आहे, हे तुम्ही फॉलो करा, मी गॅरंटी देतो तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होईल। या टाइम टेबल मध्ये नुसतं अभ्यास नाहीये, आठवड्याची सुट्टी आहे, अभ्यास आहे, फ्री टाइम आहे, मित्रमैत्रिणींना टाइम आहे, तुमच्या ट्युशन्स असतील त्या आहे, सगळ्या गोष्टी, रिव्हिजन वगैरे सगळ्या गोष्टी मी मॅनेज केलेल्या आहे। सो बघूया, हा टाइम टेबल फॉलो करा मित्रांनो मनापासून। बघा, हा तुमचा एक रेग्युलर बेस्ट टाइम टेबल आहे। आपण बघूया एक जनरली काय करायचं, आता आपल्याला सगळा शेड्यूल आपला आता पासिंग साठी चेंज करायचं आहे। मी काय म्हटलंय, गुड मॉर्निंग, उठायचं कधी तुम्हाला 4:45 लाच। तुम्ही म्हणशाल सर आम्ही आयुष्यात उठलो आणि 8 शिवाय सकाळी, आता बदलावं लागेल, लगेच सवय नाही लागणार। आज सुरुवात केली, आईला सांगायचं मला उठवत जा, किंवा हॉस्टेलवर राहत असेल तर प्रयत्न करायचा उठवायचा। आज सवय केली, 2-4 दिवस कंटाळ येईल, 4-5 दिवस कंटाळ येईल, पण 8 दिवसांनी नक्की असं होईल की तुम्ही यावेळी उठणार। आणि जर पास व्हायचंच आहे, जर ऑल क्लिअर व्हायचंच आहे, ड्रॉप इयर मधून पुढे जायचं तर करावंच लागेल, कारण ऑलरेडी पाय खड्ड्यात आहे। आणि जर नाहीच केलं तर मग पूर्णच डुबणार आहे। त्यापेक्षा 2-4 महिने करण्याला काय अडचण आहे, चांगली सवय रुजवावं लागणार। बघा, याच्यासाठी 5:45 ला उठण्यासाठी आपल्याला हा पण टाइम लय महत्वाचा। झोपायला तुम्हाला 10:15 लाच झोपायचंय, रात्री नाईट मारायची नाहीये। नाईट मारणं हा खूप खराब पर्याय, त्याने बुद्धी शार्प नाही होत। आपण फक्त शहाणपणा म्हणून म्हणतो मी 1 नाईट शो करतो, नाईट मेयर आहे, चुकीच्या गोष्टी। आपल्या भारतीय आयुर्वेदानुसार हा झोपेचा टाइम, हा उठण्याचा टाइम खूप महत्वाचा आहे। हळूहळू सवय करा, लगेच नाही होणार, थोड्या दिवसात होईल, 8-10 दिवसात होईल, पण नक्की होईल। सो 10:15 ला झोपा, म्हणजे 4:45 लाच उठशाल। 15 मिनिटात उठल्या उठल्या काय करायचं, खूप झोप लागते ना, लगेच हवेत फिरायला जा। सकाळची गुलाबी हवा असते ना, तिच्यात गेलो की डायरेक्ट झोप मोड होते। सो सकाळी उठल्या उठल्या जेव्हा कंटाळ येतो, झोप लागते आणि झोपा वाटतं, उठल्या उठल्या पहिलं गार हवेत फिरायला जायचं, 10 मिनिटं चाला, बघा झोपच गायब होऊन जाईल। मग तोंडावर पाणी मारा वगैरे, उलट्या क्रिया नंतर करा, आधी 10 मिनिटं फिरून या हवेत, त्या गुलाबी हवेत आहे ना झोपच मोड होते। एकदा झोप मोड झाले ना की मग पुढची प्रोसेस सुरू होते। बघा, पहाटेचा 5 ते 7 हा इतका क्रुशियल टाइम असतो, म्हणजे पहाटेचा 1 तासाचा अभ्यास तो दिवसाचा तुमचा 3 तासाचा अभ्यास असतो। पुन्हा एकदा लक्षात ठेवा, पहाटेचा 1 तास अभ्यास म्हणजे दिवसाचा 3 तास अभ्यास असतो। तुम्ही म्हणजे सर तुम्ही चाटा मारताय, तुम्ही करून बघा ना, मग तुम्हाला जाणवेल। पहाटे आपण झोपलेले, रात्री झोपलेला असतो, झोपल्यामुळे पूर्ण मेमरी 0 झाली असते, डिलीट झालेली असते। आणि डिलीट मेमरीमध्ये जेव्हा आपण नवीन गोष्टी टाकायला जातो तर पूर्ण जागा झालेली असते, त्या पूर्ण जागेत पटापट नवीन गोष्टी जातात, आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला नसतं, काहीच नसतं, फक्त आपण एकाग्र झालेला असतो, कारण कोणीच डिस्टर्ब करायला नसतं, सगळे झोपलेलं असतं, तेव्हा आपण जागा होतो। आणि त्यावेळी केलेला अभ्यास हा इतका परफेक्ट असतो। आपल्या आयुर्वेदानुसार आपले जेवढे महान लोक झाले आपल्या देशामध्ये, सगळेचे सगळे मोठमोठे बिझनेसमॅन घ्या, सगळ्यांचे रुटीन स्टडी करा, यस पहाटेच ते उठतात, म्हणून आज सक्सेसफुल आहे। ना मी सुद्धा पहाटे कॉलेज पासून उठतो, मी आज खूप सक्सेसफुल आहे। सो या गोष्टी आहेत मित्रांनो। सो सुरुवात करा, पहाटे मी काय सांगितलं, सगळ्यात टफ सब्जेक्ट घ्या। ज्या सब्जेक्टने तुम्हाला वायडी पडल्या, वायडी मध्ये जे सब्जेक्ट निघतच नाही, 4-4, 5-5 वेळे झाले, ते टफ सब्जेक्ट या पहाटे घ्या।
बघा 2 तास आहे 60 120 मिनिटं आहे, 120 मिनिटात 40 40 40 3 सब्जेक्ट घेऊन टाका, काय अडचण नाही. सो पहाटे सगळ्यात टफ सब्जेक्ट घ्यायचे. ओके, 7 ते 8 मध्ये तुम्हाला रेडी व्हायचं, आंघोळ वगैरे करणं, नाश्ता पाणी सगळ्या गोष्टी. आणि नंतर जर कुणाला ट्युशन्स वगैरे बॅकलॉग असतील, ड्रॉप इयर असेल तर बिंदास ट्युशन लावून घ्या. कारण कुठेही लावा, तुमच्या एरियात तुम्हाला जिथे सोपं वाटेल तिथे लावा, कारण ट्युशन शिवाय पर्याय नाही. कारण ड्रॉप इयर आपल्याला का पडलं, आपल्याला काही येत नाही, आपण प्रयत्न केला स्वतःच्या वेळेने, म्हणून आता आपला शहाणपणा बाजूला ठेवायचा, सर काय सांगतात ते फॉलो करायचं, इंजिनिअरिंग कम्प्लीट होईल. सो त्या ट्युशन्सला वगैरे टाइम द्या, 8 ते 10 मध्ये तुम्हाला ट्युशन्स वगैरे होऊन जातील सगळ्या. ओके, त्याच्यानंतर आता ज्यांना नाहीच ट्युशन्स पॉसिबल, मग त्यांनी पण काय करा, 7 ते 8 मध्ये रेडी झाले की 8 ते 10 मध्ये तुम्हाला अभ्यासाला थोडी थोडी सुरुवात करा, थोडं थोडं जेवढा जमेल तेवढा. अजून टफ सब्जेक्ट जे आहे ते इथे कव्हर करू शकता, कारण सकाळी 10 पर्यंत डोकं शार्प असतं, पहाटे सगळ्यात शार्प. जसं दिवस उगतो तस तसं डोकं थोडं थोडं मंद होत जातं, पण ठीक आहे, इथे पण टफ सब्जेक्ट घेऊ शकता. ओके, पण 90% पोरांचे ट्युशन्स असतात, तो इथे ते कव्हर अप होऊन जातं. 10 ते 11 मध्ये मी पुन्हा फ्री टाइम दिलाय. फ्री टाइम मध्ये तुम्हाला मित्रांना कॉल करायचे, मेसेज करायचे, नाश्ता पाणी येते, फिरून यायचंय, घरचे कामं इथे करून टाका. 11 ते 1 मध्ये पुन्हा आता आपल्याला सिंपल सब्जेक्ट घ्यायचे. इथून दिवस जसं सूर्यावर येतो, डोकं थोडं आपलं कमी फास्ट होतं, तेव्हा सिंपल सब्जेक्ट घ्यायचे. ओके, पुढे या. नंतर 1 ते 2 मध्ये जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर आपल्याला दुपारी झोपायचंय, कारण दिवसभर आपण इथे कंटिन्यू अभ्यास केला, इथे फ्री टाइम आला फक्त. सो अभ्यास केल्यानंतर आपल्याला कंपल्सरी झोप घ्यायची. ओके, वर्गात असाल, लायब्ररीत असाल तर असं झोपून घ्या, घरी असाल तर डायरेक्ट झोपा, पण झोप घेणं गरजेचं जेवणानंतर, कारण झोपेनंतर जेव्हा आपण जागे होतो तेव्हा एनर्जी डबल वाढते. म्हणून 3 ते 5 मध्ये काय दिले मी, मिड सिंपल और मिड टफ सब्जेक्ट. इथे सगळ्यात टफ, इकडे पण सगळ्यात टफ घेऊ शकता, इथे सिंपल, सगळ्यात सिंपल, आणि इथे मिड लेवलचे सब्जेक्ट. कारण हा पण एक अभ्यासाचा एकदम क्रुशियल पिरियड आहे, चांगला पिरियड आहे. सगळ्यात बेस्ट हा, त्याच्यापेक्षा थोडा हा, आणि हा पुन्हा मिड लेवलचा बेस्ट आहे, त्यानुसार सब्जेक्ट घ्यायचे. कळालं? 5 ते 7 मध्ये भरपूर पोरांना ट्युशन्स असतात, त्यांनी त्या ट्युशन्स वगैरे करून घ्या. ज्यांना नसतील त्यांनी 5 ते 7 मध्ये पुन्हा फ्री टाइम घेऊन टाका, एकदम फ्री टाइम घेऊन टाका. नंतर घरचे कामं वगैरे काय असतील, मित्रांना भेटायचं वगैरे सगळे इथे तुम्ही करू शकता. नंतर 7 ते 9 मध्ये पुन्हा फ्री टाइम, आणि लंच डिनरचा टाइम दिले, रात्री जेवणाचा मी. ओके, कारण ज्यांना इथे ट्युशन्स आहे त्यांना इथेच फ्री टाइम भेटेल, ज्यांना नाही ते इथे वापरू शकता. हवं तर 1 तास अभ्यासाला ऍड करून घ्या, बाकी टाइम तुम्हाला फ्री टाइम मध्ये कन्वर्ट करून घ्या. हा टाइम टेबल स्टँडर्ड आहे, पण हा प्रत्येकाच्या शेड्यूल नुसार थोडाफार चेंज होऊ शकतो. 90% हाच फॉलो करा, थोडा चेंज करा त्याला तुमच्या वेळेनुसार, आणि ऍज इट इज हा फॉलो केला तरी चालेल. आता बघा, अभ्यास जर काउंट केला 2 तास, हे 2 तास, आणि इकडे पुन्हा 2 तास आले. ओके, बघा आता, सो इथे 3 तास, सो एकूण 2 आणि 2 4 आणि 3 7 तास आपला स्टडी झाला. 7 तास स्टडी केला तर ऑब्विसली पेपरच्या वेळी पीएल मध्ये पेपरच्या महिनाभर आधी तेव्हा 10 तास करायची सवय लागेल. आता 7 तासच ठेवली. ऑल क्लिअर कावर नाही होणार, 10 विषय असेल तरी ऑल क्लिअर होशाल. फ्री टाइम हा 1 तास आणि हे 2 तास, 3 तास मी फ्री टाइम दिलाय तुम्हाला, डायरेक्ट फ्री टाइम दिलाय. बघा, येस, झोप म्हटलं तर 7 तास करेक्ट झोप होते. 7 तासच झोप माणसाला पाहिजे, जास्त नको कमी नको, करेक्ट होते. त्याच्यानंतर बघा, फ्री टाइम झाला. आता रिव्हिजन, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही रिव्हिजनची, ही रात्री 9 ते 10 मध्ये झोपायच्या आधी रिव्हिजन झाली पाहिजे. तुम्ही म्हणता सर 7 तास अभ्यास केला, 7 तासाची रिव्हिजन 60 मिनिटात कशी करायची? तर हो, इकडे अभ्यास करताना एक स्टँडर्ड पॅटर्न असतो, तो पॅटर्नने फॉलो करायचा. तो पॅटर्नचा व्हिडिओ तुम्हाला अभ्यास कसा करायचा जाणून घ्यायचा, त्याचाही सेपरेट व्हिडिओ देईल, तेही तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा. सो तो जो अभ्यास केलाय त्याचा एकदम फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्हाला रिव्हिजन करायची, म्हणजे डोळे झाकायचे. समजा या 2 तासात एका सब्जेक्ट केला होता, हा न्यूमेरिकल सब्जेक्ट होता, याच्या टाईपमध्ये हे आहे, याच्यामध्ये फॉर्म्युले हे आहे, स्टेप्स अशा आहेत, झालं. थेरी असेल तर ही डायग्राम आहे, हे मेन पॉइंट्स आहे, या पॉइंट मध्ये हे लिहायचं. असं तुम्हाला प्रत्येक विषयाला 10 मिनिटात रिव्हिजन करायचे. सो 60 मिनिटात तुम्हाला 7 तासाची रिव्हिजन करायची. जर रिव्हिजन केली नाही तर दिवसभर जे केलंय ते विसरून जाशाल, कारण उद्या नवीन टॉपिक येणार आहे, त्यामुळे आजचा टॉपिक ओव्हरलॅप होऊन जाईल. सो रिव्हिजन इज मस्ट. सो रिव्हिजनला मी इथे 1 तास दिला, रिव्हिजन केल्याशिवाय झोपायचं नाही. आणि रिव्हिजन 7 तासाची फक्त तुम्हाला 1 तासात करायची. सो फास्ट मध्ये फक्त आठवून बघायचं, डोळे झाकून आठवून बघायचं, अशी रिव्हिजन होते. येस, नंतर रिव्हिजनवर तुम्हाला डिटेल व्हिडिओ लागला तोही सांगा, मी नंतर बनवून देईल. 10:15 झोपून घ्यायचं बघा, आणि संडे ऑफ. या पद्धतीने टाइम टेबल फॉलो करा, मी गॅरंटी देईल मित्रांनो, तुम्ही ऑल क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही. अजून काही डाऊट्स असले नक्की कमेंट बॉक्स मध्ये दिले. या चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, असं टाइम टेबल फॉलो केला तरी चालेल. जास्तीत जास्त फ्रेंड्सला सजेस्ट करा, कारण त्यांचे विषय निघाले पाहिजे. आणि तसंच
नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावरनं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲप मध्ये मित्रांनो मराठी हिंदीमध्ये आम्ही युनिव्हर्सिटीतल्या सगळ्यात बेस्ट पद्धतीने सोप्या पद्धतीने इंजिनिअरिंगचे विषय शिकवणाऱ्या टीचर्सचे व्हिडिओ लेक्चर आम्ही दिलेले आहे. तो व्हिडिओ लेक्चर जे फ्री आहे ते बघायला सुरुवात करा. 15-15 मार्काचे फ्री लेक्चर आहे ते बघा. ते आवडले तरच तुम्ही पुढचे कोर्सेस सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंडलाही सांगा. पण नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन अभ्यास केला ना तुमचे इंजिनिअरिंग तुमची नक्की क्लिअर होईल, ती गॅरंटी देईल. आणि तसंच तुम्हाला वाटलं तुम्हाला अजून अडचणी आहे पालकांना आणि तुम्हालाही मला भेटायचं असेल तर तुम्ही फ्री काउन्सिलिंग साठी येऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्यावरही कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला क्लासेस जरी जॉईन करायचे असले नगरमध्ये, नाशिकमध्ये, संगमनेर, लोणी, नाशिक, इंदिरानगर, वेगवेगळ्या ठिकाणी, पुण्यामध्ये ऑफलाईन क्लासेस आपले तर तुम्ही त्यासाठी पण इन्क्वायरी करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे. सो नक्की टाइम टेबलचा फायदा घ्या, अभ्यासाला लागा, प्रत्येक व्हिडिओ बघत जाईल. नक्की तुमची इंजिनिअरिंग मी सोपी करून देईल. सो थँक्यू.